स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महापालिकेच्या सभागृहात झाली आज आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा। धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती व महासभा पार पडली। महासभेतील 2 विषय तहकूब करत इतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। दरम्यान थकीत कर वसुलीवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुली करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले। त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यालयावरही कर आकारणी करून तो वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। त्याचप्रमाणे माजी सैनिक जवान चंदू चव्हाण मारहाण प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना समज दिल्याची माहिती देखील आयुक्तांनी आजच्या या बैठकीला दिली। दरम्यान बैठकीसाठी महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। नोटीस बजावण्यात आली महानगरपालिकेला कशाची लोकप्रतिनिधी नसताना जे निर्णय घेतले जातात, लोकप्रतिनिधी नाहीत म्हणून शासनाने प्रशासक म्हणून नेमलेला आहे आयुक्तांना, आणि ज्या सेक्शन खाली प्रशासक म्हणून नेमलेला आहे त्याच सेक्शन खाली ऑन बिहाफ ऑफ काउन्सिल किंवा ऑन बिहाफ ऑफ कॉर्पोरेशन लोकप्रतिनिधी म्हणून जे जे निर्णय घेतले असते महासभेने आणि स्थायी समितीने किंवा काही विशेष समित्या स्थापन करून, तर ते सगळे निर्णय घ्यायचे अधिकार शासनाने त्यांच्या आदेशाने प्रशासकाला दिलेले आहेत। त्याची एक प्रत पण आपल्याला उपलब्ध करून देतील मनोज वाघ। तर त्या शासनाच्या आदेशाच्या बेसिसवरच आपलं कामकाज चालू आहे। आणि कुणी माझ्या बघण्यात तर नाही आहे ती नोटीस, कुणी अशी बजावली असेल तर ती वकिलामार्फत जर नोटीस आली असेल तर आमच्या वकिलामार्फत त्याला ते उत्तर दिलं जाईल। तर तुमची पण काही कंप्लेन असेल तर तुम्ही दाखल करा, अशा स्वरूपाचं हे झालं होतं। आणि पोलिसांकडनं प्रसाद जाधवना अशा स्वरूपाचं हे करू नये म्हणून नोटीस बजावण्याच्या संदर्भात हे झालं होतं। मी पण आमच्या आस्थापना विभागाला तसे निर्देश दिले होते। आमच्याकडून पण तशा स्वरूपाची समजवाली नोटीस प्रसाद जाधव यांना ऑलरेडी आमच्याकडून दिलेली आहे, आणि तसं आम्ही काय कारवाई केली ते पण त्या संबंधितांना कळवलेलं आहे। मला वाटतं की महापालिका असा कुठल्या गोष्टींचा आखाडा बनू नये, आणि महापालिकेचा कर्मचारी तो कायम कर्मचारी असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल असेल, तो जो दिसतोय तो दुसरा कर्मचारी तो कॉन्ट्रॅक्च्युअल आहे। या लोकांनी कुणीच अशा स्वरूपाचं हे करू नये, आणि त्याची जी काही समज असेल ती आम्ही आमच्या लोकांना दिलेली आहे। मला वाटतं इथं विषय संपायला काही हरकत नाही। आणि चंदू चव्हाणांचं जे काय काम असेल ती कामं त्यांच्या घराच्या जवळची ती कामं पण आम्ही लावली, आणि त्या दिवशी पण ते शुक्रवारी आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की बाबा आम्ही हे सगळं तुमची कामं मार्गी लावू। तर